जागतिक महिला दिनानिमित्तानं गृहवस्तू भांडारमध्ये 5 ते 55% पर्यंत भरघोस डिस्काउंट. ऑफर 5 ते 22 मार्च 2026 पर्यंत. प्रत्येक खरेदीवर मिळवा खात्रीशीर डिस्काउंट. उत्सवाचा आनंद आणि सवलतींचा वर्षाव म्हणजेच गृहवस्तू भांडार. शाखा नंबर 1 आणि 2 बाजारपेठ संगमनेर आणि शाखा नंबर 3 समनापूर गणपती मंदिराजवळ संगमनेर. संपर्क 77 190 47 007 आणि 91 75 56 99 66. देवळाली प्रवरा शहरातील पाणीपट्टी दरामध्ये करण्यात आलेल्या वाढीव निर्णयाविरोधात सत्ताधारी पक्ष वगळता इतर सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगर परिषदेकडून पाणीपट्टी दर 1800 वरून थेट 3000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याचा आरोप करत 6 मार्च 2026ला नगर परिषदेसमोर सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेला. तर या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आज सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद पार पडली. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं गेलंय. वाढीव दर तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिला गेलाय. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं बाबा याच्यामध्ये वाढ व्हावी. मग ह्या प्रांताधिकाऱ्यावर दबाव कोणाचा होता? तर हा दबाव निश्चितच सत्तीत कदमचा होता. तर त्याचं श्रेय त्याला घ्यायचं होतं. 4000 रुपये पाणीपट्टी करायला लावा आणि तीच नंतर तो सत्तेत आल्यानंतर ती मी कमी करून त्याचे काहीतरी प्लॅन असतील का या देवळाली गावाला. तर 2 महिन्यापूर्वी झालेली पाणीपट्टी 4000 वाढ ही सत्तीत कदमच्या सांगण्यावरूनच झालेली. जो प्रांताधिकारी 4 वर्ष पालिकेमध्ये कधी आला नाही त्यांना फक्त पाणीपट्टी वाढवण्याकरता आग्रह का करावा. नगराध्यक्षांनी तसेच नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या पाणीपट्टीच्या बाबतीत विचार करावा आणि आपल्या देवळाली प्रवरा गावामध्ये मोठा रोजगार नाही, आपल्या गावामध्ये मोठा व्यापार नाही, उद्योग नाही आणि गावाचा विचार करून, लोकांचा विचार करून, गोरगरिबाचा विचार करून ही पाणीपट्टी कमी करावी आणि जी त्यांनी 1800 3000 केली आहे त्याच्यामुळे डायरेक्ट त्यांनी स्थगिती करावं किंवा 1800 2000 करावा, आमचं काही मत नाही. परंतु 3000 करून हे गावाला वेठीत धरतं काम चालू केलं आहे आणि म्हणून आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन देवळ नगरपालिकेवर 6 तारखेला बावरा पाटील मंदिराजवळ आम्ही सगळे एकत्र येणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही सर्वजण एकत्र येऊन मोर्चा काढणार आहोत. जे प्रशासकांनी जरी वाढवली तरी आज बहुमतामध्ये भाजपची सत्ता आहे, तर ते याचा निर्णय करू शकत होते आणि जी पाणीपट्टी वाढ आहे ती 66% झालेली आहे. जवळजवळ 1800ची पाणीपट्टी 3000 झालेली आहे. इतर आपल्या आजूबाजूच्या नगरपरिषद बघितल्या तर त्या तालुक्याचे गावं आहेत आणि त्या ठिकाणीही एवढी वाढ झालेली नाही आहे आणि त्या मला असं वाटतं त्या 2000 ते 2500च्या मध्ये सगळ्यांच्या आहे. तर आपली पाणीपट्टी 1800च ठेवावी आणि इतर जो आपला खर्च आहे तो खर्च कमी करून पाणीपट्टी कशी ठेवता येईल, म्हणजे जो लाईट बिलचा खर्च असेल किंवा जो काय याच्यासाठी स्टाफ वापरला जातो तो कमी करून मला असं वाटतं की 1800 पाणीपट्टी आहे एवढीच ठेवावी अशी आमची मागणी आहे. आणि येत्या 6 तारखेला आम्ही सकाळी 9 वाजता देवळाली प्रवरा बावरा पाटील मंदिरापासून आम्ही सर्वपक्षीय आंदोलन करणार आहोत. कारण ही जनतेला अन्यायकारक अशी वाढ आहे आणि याच्यामध्ये देवळाली प्रवराचे नागरिक ह्या अत्यंत आधीच एक तर इथं विकास नाही आहे, नोकरी नाही आहे, कामधंदा नाही आहे आणि त्याच्यामध्ये जेवढी वाढ ही अन्यायकारक आहे. सामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत आपल्याकडं? सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया तीव्र येत आहे, परंतु कसं असतं लोकांना कामधंदा करावा लागतो त्याच्यामुळे लोक समोर येऊन बोलू शकत नाही. परंतु तरी पण जास्तीत जास्त लोक हे मोर्चाला येतील आणि या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये आम्ही शिवसेना म्हणून आम्ही सर्वजण सोबत राहणार आहोत. देवळाली प्रवरा नगरपालिकेने जी 1800 रुपयावरून 3000 रुपयाची पाणीपट्टी आत्ता केलेली आहे त्याच्यामध्ये बहुमताच्या जोरावरती त्यांनी हा ठराव पास करून एकीकडे नागरिकांची आणि विरोधी नगरसेवकांची फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की प्रशासकांनी ही पाणीपट्टी वाढवली होती आणि आम्ही ती कमी केलेली आहे. पण वास्तविक पाहता याच्यावरती पाणीपट्टी कमी जादा करीत बसण्यापेक्षा या सत्ताधारी नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी या ठिकाणी नगरपरिषदेचे जे काही खर्च आहे ते कमी करण्याकडे भर देणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी नागरिकांना याची माहिती देणं गरजेचं होतं. यांनी कोणत्याही प्रकारची नागरिकांना पाणीपट्टी वाढवताना माहिती दिली नाही. त्यामुळे नागरिकांची एक प्रकारे घोर फसवणूक या नगराध्यक्षांनी आणि नगरसेवकांनी केलेली आहे. या पत्रकार परिषदेला RPIचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,
तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, प्रहारचे आप्पासाहेब धूस, शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे, नगरसेवक दासू पठारे, शरद वाळुंज, वंचितचे नगरसेवक संतोष चोळके, माजी सनदी अधिकारी दत्ता कडू, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक अरुण ढूस, काँग्रेसचे वैभव गिरमे, बाळासाहेब खांदे, सुनील कराळे, विक्रम फाटे, कुमार भिंगारे, संजय मुसमाडे, अनिल चव्हाण, संजय कदम, राजेश मंचरे, प्रतीक फुलपगार, संगम रसाळ, नानासाहेब उंडे, गणेश भालके यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी हजर होते. दरवाढीचा निर्णय रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी एकमुखी मागणी यावेळी केली गेली आहे. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. एसके टायर सीएट शॉपी. सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.